ओम नमो भगवते वासुदेवाय. सृष्टी निर्मितीची प्रक्रिया, तिचा क्रम आपण पाहतोय. ब्रह्मदेवांच्या छायारूप शरीरातून तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह या 5 प्रकारच्या अविद्या निर्माण झाल्या आणि ते अंधारमय असं शरीर त्यांना काही आवडलं नाही, तमोमय शरीर आवडलं नाही आणि म्हणून त्याचा त्यांनी त्याग केला आणि त्याच शरीरानं रात्रीचं रूप धारण करून यक्ष आणि राक्षसांना निर्माण केलं. ब्रह्मदेवांच्या मांड्यांपासून कामासक्त असे असुर आणि यक्ष निर्माण झाले आणि हे जन्माला आल्याबरोबर तहान भुकेने व्याकुळ व्हायला लागले आणि ब्रह्मदेवांकडे काहीतरी अन्न पाणी मिळेल ह्याच्यासाठी धावत गेले आणि भागवतकार म्हणतात, मा रक्षतैनम जक्षध्वम इत्युचु तृडर्जिता. ते एकमेकांना सांगायला लागले, ब्रह्मदेवांकडे धावत जाताना ते एकमेकांना सांगायला लागले की अरे याला सोडू नका, याला खा. आणि हा त्यांचा तो कल्लोळ ऐकल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, अरे बाबांनो, मला खाऊ नका, उलट माझं रक्षण करा. मुलानं बापाला खायचं नसतं, बापाचं रक्षण करायचं असतं. पण हे यक्ष राक्षस असे होते की जन्म झाल्याबरोबर ब्रह्मदेवाच्याच मागे लागले त्याला खाण्यासाठी. मा रक्षत असे जे कोणी म्हणाले, रक्षण करू नका, त्यांना वाचवू नका, ते राक्षस ठरले आणि जक्षधूम जक्षधूम, खाऊन टाका खाऊन टाका असं म्हणणारे जे होते ते यक्ष ठरले. भगवंतांच्या मागे यक्ष राक्षस हे खाण्यापिण्याच्या इच्छेने जेव्हा मागे लागले ब्रह्मदेवांच्या मागे, तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या सात्विक तेजानं देदीप्यमान होऊन मुख्य मुख्य अशा देवतांची रचना केली. मुळात असुर म्हणजे सुरांच्या विरुद्ध. असुर शब्दाची व्याख्या करताना सुद्धा असं म्हटलं जातं, असुंशु रमन्ते इति असुराः. जे आपल्या प्राणांमध्येच किंवा इंद्रियांमध्येच रमतात त्यांना असुर म्हणतात. ज्यांच्या ठिकाणी आपल्या देहाचं प्रिय भाव, आपल्या देहाची सगळी सुख मिळावीत अशी तीव्र भावना असते, ते असुर असतात. आणि मग यांच्यापासून वाचण्यासाठी म्हणून ब्रह्मदेवांनी देवतांची रचना केली, सृष्टी केली. संसारात जेवढी म्हणून सृष्टी आपल्याला आजूबाजूला बघायला मिळते ना, ही सगळीच्या सगळी सृष्टी ब्रह्मदेवांच्या कोणत्या ना कोणत्या तरी अंगातून निर्माण झालेली आहे. पुढे देवतांची रचना केल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याही शरीराचा त्याग केला आणि ते दिवसाच्या प्रकाशमय अशा शरीरात पुढे आलं. त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या जघन प्रांतातून, देशातून, मांडीतून कामासक्त अशा असुरांची निर्मिती केली. पण झालं असं की ते इतके कामलोलूप झाले की ते मैथुनासाठी ब्रह्मदेवांच्याच कडे जायला लागले. सुरुवातीला त्यांना हसू आलं ब्रह्मदेवांना त्यांच्या मूर्खपणाबद्दल, पण जेव्हा त्यांचा तो आवेग वाढला असुरांचा, त्यावेळेला ब्रह्मदेवांना सुद्धा भीती निर्माण झाली आणि त्याचबरोबर रागही आला. आणि म्हणून ब्रह्मदेव तिथून अत्यंत वेगाने पळायला लागले आणि शरणागत वत्सल अशा वरदायक भगवान श्री हरींच्या जवळ ब्रह्मदेव गेले आणि त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी भगवंतांना विनवलं, भगवंता आपणच माझं रक्षण करावं.
कारण मी तर आपल्याच आज्ञेनुसार नाना प्रकारची सृष्टी निर्माण करतोय, पण आत्ता जे माझ्याकडून असुर निर्माण झालेत हे माझ्याच मागे दुष्प्रवृत्तीने लागलेले आहेत आणि मला त्रास देत आहेत. आणि ह्या ब्रह्मांडात आपणच एकमात्र असे आहात की जे दुःखी जीवांचं दुःख पूर्णतः दूर करू शकतील आणि जे आपल्या पायाशी शरण येणार नाहीत त्यांनाही दुःख देणारे आपणच आहात. तेव्हा आपण माझं रक्षण करावं अशा प्रकारची ब्रह्मदेवाने भगवंताकडे प्रार्थना केली आणि सगळ्यांच्या हृदयात असणारे आणि सगळ्यांच्या हृदयातलं सगळं जाणणारे भगवंत असल्यामुळं ब्रह्मदेवांची ती आतुरता बघितली, आर्तता बघितली आणि भगवंताने सांगितलं की ब्रह्मदेवा ह्या कामकलुषित शरीराला टाकून द्या. एवढं सांगितलं मात्र भगवंतानी आणि ब्रह्मदेवानी त्या शरीराचा त्याग केला आणि ब्रह्मदेवानी जे शरीर सोडलं ते शरीर एका सुंदर अशा स्त्रीच्या रूपात परिणत झालं, जिचं नाव संध्यादेवी असं ठरलं. अतिशय सुंदर अशी ती तरुण स्त्री होती. पायांमध्ये पैंजण झंकारत होती, डोळे धुंद होते, कमरेला अत्यंत सुशोभित असा कमरपट्टा होता, उत्तम प्रकारचं वस्त्र तिने नेसलेलं होतं, अतिशय सुंदर असं शरीर होतं, देहसौष्ठव चांगलं होतं आणि चेहरा अतिशय आकर्षक सुंदर होता, सरळ नाक, अतिशय चांगले कुंदकळ्यांसारखे दात, अशा प्रकारचं ते सगळं रूप त्यांनी ह्या असुरांनी बघितलं. तिचे ते हावभाव बघितले आणि त्यावेळेला ते असुर त्या सुंदरीला बघून तिच्याकडे मोहित झाले आणि आपसात त्या स्त्रीचं म्हणजे संध्यारूप स्त्रीचं कौतुक करायला लागले की म्हणाले हिच्या धैर्याचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. इतकी सुंदर आहे, तरुण आहे, कमनीय बांधा असलेली आहे, आकर्षक आहे आणि आजूबाजूला आमच्यासारखे असंख्य कामपीडित आहेत, तरी सुद्धा ही कुठल्याही प्रकारची पर्वा न करता, कुठल्याही प्रकारची चिंता न करता, न घाबरता सगळीकडे हिंडतीये, स्वैरपणे हिंडतीये. आणि अशा प्रकारचे कुबुद्धी असलेल्या, कुमती असलेल्या दैत्यांच्या ठिकाणी तो विचार चाललेला असताना, नाना प्रकारचे तर्क वितर्क ते करत असताना त्यांनी त्या स्त्रीचा आदर करीत तिला अत्यंत प्रेमानं विचारलं, सुंदरी तू कोण आहेस आणि कोणाची मुलगी आहेस? हे सुंदरी, तू इथे का बरं आलीस? इथे येण्याचं तुझं प्रयोजन काय? आणि आपलं असं अतुलनीय आणि बेजोड असलं रूप पाहून दाखवून तो आमच्या चित्तामध्ये का खळबळ माजवतेस? तुला नेमकं काय पाहिजे, काय अपेक्षा आहे? आणि एरवी तू कोणी असोस, तुझं हे सौंदर्य बघितल्यानंतर आम्हालाच आम्ही भाग्यवान असल्याचा अनुभव यायला लागलाय. इतक्या स्वैरपणे तू बागडतेस, हिंडतेस, नाचतेस, तुझे पाय एका ठिकाणी जरा सुद्धा टिकत नाहीयेत आणि अशी कशी तू इकडे तिकडे राहतेस? अशा प्रकारे त्या
स्त्रीच्या रूपातून त्या सायंकालीन संध्येनं त्या सगळ्या असुरांना अत्यंत कामासक्त केलं आणि त्या मूर्खांनी ही कोणीतरी रमणी रूप रत्न आहे असं समजून तिचं ग्रहण केलं. त्यानंतर ब्रह्मदेवाने अत्यंत गंभीर भावात हसून आपल्या अतिशय कांतिमय अशा मूर्तीतून गंधर्व आणि अप्सरा यांची निर्मिती केली. जणू काही आपल्या सौंदर्यावर आपणच खुश व्हावं, प्रसन्न व्हावं, त्याचा आपल्यालाच आनंद वाटावा अशा परिस्थितीत, अशा स्थितीतलं ते सौंदर्य होतं आणि त्याच्यातून गंधर्व आणि अप्सरा यांची निर्मिती झाली. आणि त्याही शरीराचा ब्रह्मदेवाने त्याग केला तेव्हा ज्योत्स्ना म्हणजे चंद्रिका, चांदण रूप अशा त्या शरीराचा, कांतिमय अशा त्या देहाचा विश्वावसू आणि अन्य गंधर्वांनी अत्यंत प्रसन्नतापूर्वक स्वीकार केला. पुढे काय झालं नंतरच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.